नमस्कार मित्रांनो, तर आज आपण स्टार्ट करणार आहे कायनेमॅटिक्स. ठीक आहे. नीट जेडब्ल्यूचं हे थर्ड चॅप्टर आहे. काही नोट्समध्ये ते सेकंड चॅप्टर म्हणून सुद्धा कन्सिडर करतात. ठीक आहे. सो कायनेमॅटिक्स म्हणजे काय? सो कायनेमॅटिक्स आपण असं म्हणू शकतो की कायनेमॅटिक्स मीन्स कायनेमॅटिक्स. ठीक आहे. हा दोन शब्दांपासून तयार झालेला शब्द आहे. व्हॉट इज द कायनेमॅटिक्स? कायने मीन्स मोशन, कायने मीन्स मोशन आणि मॅटिक्स मीन्स मॅथ. ठीक आहे. सो कायनेमॅटिक्स मीन्स मोशन विथ मॅथ्स. ठीक आहे. सो या चॅप्टर मध्ये आपल्याला मोशन आणि त्याच्यासोबतची जी मॅथ्स असेल, मॅथमॅटिक्स इक्वेशन्स असतील, ते आपल्याला यामध्ये घ्यायचे आहेत. ओके. ठीक आहे. आता याच्यासारखा एक दुसरा टॉपिक येतो डायनॅमिक्स. जसा हा कायनेमॅटिक्स आहे तो येतो डायनॅमिक्स. डायनॅमिक्स डायनॅमिक्सचा अर्थ असा होतो की यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा असतो फोर्स, ठीक आहे, मोमेंटम, ठीक आहे, कोलिजन, या गोष्टींचा. आता या दोघांमध्ये मेनली फरक काय आहे? तर या कायनेमॅटिक्स मध्ये आपण मास ही जी क्वांटिटी आहे ही सध्या कन्सिडर करणार नाही कायनेमॅटिक्स मध्ये. ओके. पण ज्यावेळेस आपण डायनॅमिक्सचा अभ्यास करू त्यामध्ये आपल्याला मास ही क्वांटिटी कन्सिडर करावी लागणार. ठीक आहे. ओके. सो हा आधीचा टॉपिक आहे, नंतर आपण हे डायनॅमिक्स कन्सिडर करणार. कारण की हे जे कायनेमॅटिक्स आहे यामध्ये आपल्याला मिळणार डिस्टन्स डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, स्पीड आणि ऍक्सेलरेशन. पण ज्यावेळेस आपल्याला हे कन्सेप्ट व्यवस्थित समजतील त्यानंतर आपण ते अप्लाय करून फोर्स, मोमेंटम आणि कोलिजन या कन्सेप्ट आपण व्यवस्थित प्रकारे समजू शकू. ठीक आहे. सो आज आपण स्टार्ट करणार कायनेमॅटिक्स आणि ह्या झाल्यानंतर आपण स्टार्ट करणार डायनॅमिक्स. ठीक आहे. हे दोन्हीही पार्ट रिलेटेड आहे, म्हणजे हे दोन्हीही कशाचे पार्ट आहेत? इट इज द पार्ट ऑफ मेकॅनिक्स. इट इज अ पार्ट ऑफ मेकॅनिक्स. फिजिक्स मधला जो टॉपिक आहे मेकॅनिक्स, त्याचे हे दोन पार्ट आहेत. एक कायनेमॅटिक्स आणि दुसऱ्याला म्हणणार आपण डायनॅमिक्स. काही वेळेला काही नोट्स मध्ये असं सुद्धा सांगितलं आहे की दिस इज अ कॉज. हे काय आहे? कारण आहे. दिस इज अ कारण. आणि हे काय आहे? त्याचा इफेक्ट. बरोबर आहे. कारण आणि हा होणारा त्याचा परिणाम. ठीक आहे, परिणाम. सो दिस इज अ कॉज, दिस इज अ इफेक्ट. दिस इज कॉज, दिस इज अ कॉज अँड दिस इज द इफेक्ट. ठीक आहे, लक्षात घ्या. ओके. काय वेगवेगळ्या नोट्स मध्ये वेगवेगळे सांगितलेले असेल. ओके. चला तर आज स्टार्ट करूया आपण कायनेमॅटिक्स. ओके. सो कायनेमॅटिक्स तुम्हाला समजलेलंच आहे की व्हॉट इज द कायनेमॅटिक्स? द मोशन रिलेटेड विथ द मॅथ्स रिलेटेड विथ द मोशन. सो द मोशन जर असेल तर सगळ्यात आधी काय होईल? त्याचं काहीतरी डिस्टन्स, त्याची पोझिशन चेंज होईल. बरोबर आहे ना? त्याची ओरिजिनल जी पोझिशन असेल त्या ओरिजिनल पोझिशन पासून त्याची पोझिशन काहीतरी चेंज होईल. ठीक आहे. समजा सिंपल कन्सिडरेशन, हा ऑब्जेक्ट आहे यावर, ठीक आहे ना, याची पोझिशन जर काहीतरी चेंज झाली, ठीक आहे, याची पोझिशन काहीतरी चेंज झाली तर आपण असं म्हणू शकतो की याचं काहीतरी डिस्टन्स चेंज झालेला आहे, डिस्प्लेसमेंट चेंज झालेला आहे. आणि हे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम जर चेंज होत असेल, काहीतरी वेळ लागेल ना या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत जाण्यासाठी. हे डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट कव्हर करण्यासाठी काहीतरी वेळ लागेल. मग आपण जर इथे घेतलं डिस्टन्स अपॉन टाइम, इट विल बी स्पीड. ठीक आहे. मी इंट्रोडक्शन देते सध्या, जस्ट या चॅप्टर मध्ये आपल्याला शिकायचं काय. आणि जर मी म्हटलं त्याला डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, सो इट विल बी व्हेलॉसिटी. ठीक आहे. समजलं? डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. आता हे याच्यामध्ये फरक आहे, डिस्टन्स मध्ये फरक आहे, डिस्प्लेसमेंट मध्ये फरक आहे, स्पीड मध्ये फरक आहे, व्हेलॉसिटी मध्ये फरक आहे, वेगवेगळ्या क्वांटिटी आहे. ठीक आहे. पहा, त्यानंतर जर ही व्हेलॉसिटी पुन्हा जर मी हे ऑब्जेक्ट सरकवत आहे, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल समजा हे मार्कर आहे, मी याला असं कॉन्स्टंटली डिस्प्लेस करत आहे, कॉन्स्टंटली डिस्प्लेस करत आहे. मग नंतर मी वाढवला स्पीड, नंतर कमी केला, नंतर वाढवला, कमी केला. सो काहीतरी व्हेलॉसिटी मध्ये सुद्धा चेंज होत आहे. मग जर मी लिहिलं की चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू चेंज इन टाइम, इट विल प्रोड्यूस ऍक्सेलरेशन. सो अशा खूप साऱ्या क्वांटिटी आपल्याला यामध्ये अभ्यास करायचा आहे. घाबरू नका. एवढ्या मोठ्या क्वांटिटी अभ्यास कसा करणार? सिंपल क्वांटिटी आहे. ठीक आहे. वन बाय वन आपण घेणार, एकदम नाही. ठीक आहे. जेवण करताना असं खातो, असं नाही खात. ओके. सो सांगायचं असं आहे की वन बाय वन आपण काय करू, एक क्वांटिटीचा अभ्यास करणार. ठीक आहे.
चला, आणि या क्वांटिटी मध्ये सगळ्यांना आपल्याला मदत करणार कायनेमॅटिकल इक्वेशन्स, ठीक आहे, किंवा हे सिंपल इक्वेशन. ओके, आता एक गोष्ट सगळ्यात महत्वाची, यामध्ये आपण मास ही क्वांटिटी कन्सिडर करत आहे का? नाही. ओके, त्यातल्या त्यात मास ही क्वांटिटी कन्सिडर करणार नाही. तसेच बाकीचे जे काही मोशन असेल त्यामध्ये एअर रेझिस्टन्स, ओके, किंवा सरफेस रेझिस्टन्स हा आपण कन्सिडर करणार. त्याच्यासाठी जो पुढचा टॉपिक आपला डायनामिक्स, त्यामध्ये आपण कन्सिडर करणार की फ्रिक्शन, स्टॅटिक फ्रिक्शन, कायनेमॅटिकल फ्रिक्शन वगैरे वगैरे जे सगळं आहे ते आपण नेक्स्ट चॅप्टर मध्ये कव्हर करू. इथे आपण सिम्पली आपण मोशन कन्सिडर करूया. ओके, मग आता मला सांगा, समजा एक ऑब्जेक्ट आहे किंवा हा स्टार्टिंग पॉइंट आहे. हा, दिस इज अ स्टार्टिंग पॉइंट आणि दिस इज अ एंड पॉइंट. ओके, आता या स्टार्टिंग पॉइंट पासून एंड पॉइंट पर्यंत जाण्यासाठी किंवा इनिशियल पॉइंट पासून या फायनल पॉइंट पर्यंत जाण्यासाठी, ठीक आहे, मी कोणताही रस्ता घेऊ शकतो, वेगवेगळे. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल हा असेल एक शॉर्टेस्ट अँड कन्व्हिनियंट पार्ट. सायकलने जायचं असेल तर या रस्त्याने जासाल. ओके, आता टू व्हीलर दिली तुम्हाला, ठीक आहे, उद्या टेन्शनच नाही, ऍक्सिडेंट वाढवा, फिरवा कुठे, टेन्शनच नाही. बरोबर आहे. मग काय केलं तुम्ही? ठीक आहे, टू व्हीलर आहे का, फिरत 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 इथपर्यंत आलं. ओके, ठीक आहे. आता टू व्हीलर मध्ये कमी पेट्रोल असेल मोजकस तर ठीक आहे, हा रस्ता वापरसा. बरोबर आहे. पण पेट्रोल मध्ये पेट्रोल फुल टाकी भरलेली, काहीच टेन्शन नाही, फिरत 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 इथपर्यंत. ठीक आहे. सो हा पण एक रस्ता आहे, हा पण एक रस्ता आहे, हा पण एक रस्ता आहे. तिघांमध्ये सारखेपणा की वेगळं आहे? तिन्ही काय वेगवेगळे आहे ना. ठीक आहे, म्हणजे मी असं म्हणतो की हा फर्स्ट, हा सेकंड आणि हा थर्ड वेगवेगळे जरी असतील तरी या तिन्ही रस्त्याने आपण जाऊ शकतो ऍक्च्युअल मध्ये. ऍक्च्युअली सायकल, समजा फॉर एक्झाम्पल ऍक्च्युअली सायकल आपण इथून टू व्हीलर पण चालवत आहे, इथे पण टू व्हीलर चालवत आहे, या रस्त्यावर पण टू व्हीलर चालवत आहे. म्हणजे ऍक्च्युअली आपण ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी तीन पैकी कोणताही रस्ता घेऊ शकतो. बरोबर आहे. मग या तीन पैकी कोणताही रस्ता घेणार आणि तो ऍक्च्युअली जर आपण कव्हर करत असेल तर त्याला म्हणायचं डिस्टन्स. ओके, सो व्हॉट इज मीन बाय डिस्टन्स? डिस्टन्स म्हणजे काय? ऍक्च्युअल पाथ, ऍक्च्युअल पाथ कव्हर्ड बाय ऑब्जेक्ट, ऍक्च्युअल पाथ कव्हर्ड बाय ऑब्जेक्ट. पाथ म्हणजे रस्ता, कांद्याची लसणाची नाही, कन्फ्युज होऊ नका. ओके, हा. सो ऍक्च्युअल पाथ म्हणजे काय? सो ऍक्च्युअल मध्ये जो रस्ता कव्हर केला असेल त्याला म्हणणार आपण डिस्टन्स. ओके, व्हॉट इज बाय डिस्प्लेसमेंट? व्हॉट इज मीन बाय डिस्प्लेसमेंट? सो डिस्प्लेसमेंट इज शॉर्टेस्ट पाथ, किंवा त्याला आपण असं म्हणू लेंथ, शॉर्टेस्ट पाथ किंवा लेंथ कव्हर्ड बाय ऑब्जेक्ट, किंवा सॉरी कव्हर्ड नाही ना, शॉर्टेस्ट पाथ लेंथ फ्रॉम इनिशियल पोझिशन, ठीक आहे, किंवा इनिशियल पॉइंट टू फायनल पॉइंट. सॉरी, फायनल पॉइंट म्हणा, पोझिशन म्हणा. ठीक आहे. सो व्हॉट इज बाय डिस्प्लेसमेंट? शॉर्टेस्ट पाथ किंवा लेंथ फ्रॉम इनिशियल पॉइंट टू फायनल पॉइंट. ओके, ठीक आहे. आता कव्हर्ड का नाही म्हटलं? फॉर एक्झाम्पल एखाद्या वेळेस ते जे डिस्टन्स असेल ऍक्च्युअली आपण फॉलो करू शकत नसतो. फॉर एक्झाम्पल दोन उंच पहाड आहेत, बरोबर आहे, उंच पहाड आहेत. ठीक आहे. आता मला इथून इथपर्यंतच डिस्प्लेसमेंट पाहिजे, तर मी काय म्हणणार? दिस इज अ डिस्प्लेसमेंट. बरोबर, ए पासून बी पर्यंत. पण हे एवढे खोल आहे की आपण ऍक्च्युअली हे असं उडून जाऊ शकत नाही. ऍक्च्युअली उडून जाऊ शकतो का? असं नाही, विमान वगैरे काहीच नाही, आपण इथे आहे. ठीक आहे, वी आर नॉट अ शक्तिमान और सुपरमॅन. ठीक आहे, बरोबर, शक्तिमान सुपरमॅन आपण नाहीये. ठीक आहे, आणि त्यातल्या त्यात क्रिश पण नाहीये. सो आपण काय करू, इथून इथपर्यंत जस्ट फक्त डिस्प्लेसमेंट कॅल्क्युलेट करू. ठीक आहे. सो मी जस्ट, ठीक आहे, असं म्हणत आहे फ्रॉम इनिशियल टू फायनल पोझिशन जे शॉर्टेस्ट लेंथ असेल, पाथ असेल किंवा लेंथ असेल त्याला काय म्हणणार आपण? डिस्प्लेसमेंट. ओके, ठीक आहे. सो व्हॉट इज माय डिस्टन्स? ऍक्च्युअल पाथ कव्हर्ड बाय द ऑब्जेक्ट. And what is displacement? Shortest path covered by the shortest path from initial to final position your point. मग आता या तीन कंडिशन मध्ये मी असं म्हणू शकतो का की 1, 2 and 3 तीनही डिस्टन्स आहे.
कारण की तीनही रस्त्याने जाऊ शकतो ना आपण, बरोबर आहे, तीनही रस्त्याने जाऊ शकतो. ओके, पण जर मला म्हणायचं असेल व्हॉट इज डिस्प्लेसमेंट, तर डिस्प्लेसमेंट काय सांगणार मी, डिस्प्लेसमेंट कोणतं येईल, हे सेकंड. ओके, सो डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट मध्ये हा महत्वाचा फरक आहे. त्यातल्या त्यात डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट मध्ये आणखी डिफरन्शिएट करत असताना याला म्हणतात स्केलर क्वांटिटी आणि याला म्हणतात वेक्टर. आता का असं म्हणतात, फॉर एक्झाम्पल जर मी फक्त डिस्टन्सचा जर अभ्यास करणार तर मी असं म्हणणार की ए पासून बी चं अंतर समजा या ठिकाणी मी म्हणणार 10 किलोमीटर आहे, संपला विषय. मग तुम्ही ए पासून बी पर्यंत म्हणा की बी पासून ए पर्यंत म्हणा, काहीच फरक नाही. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करू की बुलढाण्यापासून पुणे, ठीक आहे ना, हे अंतर किती आहे, समजा 400 किलोमीटर आहे. सो बुलढाण्यापासून पुणे म्हणा किंवा पुण्यापासून बुलढाणा म्हणा, अंतर किती येईल, 400 किलोमीटर. त्याला काही फरक पडणार आहे का, काहीच नाही. चेंज जरी झालं, डायरेक्शन चेंज झाली तर त्याला काही फरक पडणार नाही. ओके, पण जर मला असं म्हणायचं असेल की हे डिस्टन्स एखादा ऑब्जेक्ट कव्हर करत आहे, ठीक आहे, कन्सिडर दिस इज अ ट्रक. ओके, हा, सो दिस इज अ ट्रक. ठीक आहे, आता हा मी म्हणत आहे की ए कडून बी कडे चाललेला आहे, त्याला जायचं कुठे आहे, ए कडून बी कडे जायचं, बरोबर आहे. म्हणजे त्याची डायरेक्शन ठरली आता की त्याला ए कडून बी कडेच जावं लागेल, बरोबर आहे. ठीक आहे, मग तो मध्ये कुठेतरी आला, ओके, इथपर्यंत आला, आणि जर रिटर्न आला तर चालेल का, नाही. त्याला त्याची डायरेक्शन सांगितलेली की ए कडून त्याला बी कडेच जायचं आहे. तो जर इथपर्यंत आला आणि वापस इथपर्यंत आला तर चालणार नाही. या ठिकाणी जर मी म्हटलं त्याला की तो समजा, ठीक आहे, एक छोटी डायग्राम मी इकडे घेतो का, या ए पासून त्याला या बी पर्यंत जायचं आहे, पण तो मध्येच कुठेतरी थांबला, ठीक आहे, पहा सुरुवातीला इथे गेला आणि वापस रिटर्न आला, ठीक आहे. तर जे काही आपलं होणारं काम असेल ते झालं का, जर या व्यक्तीला समजा इथे पोहोचायचं, पॅसेंजरला इथे पोहोचवायचं आहे, झालं का काम, नाही झालं, रिटर्न आला. मग काम झालं नाही, का झालं नाही, त्याची डायरेक्शन त्याने चेंज केली, त्याला जायचं होतं समोर पण तो आला रिटर्न, बरोबर आहे. म्हणजे जे काही आपलं काम होतं, जेव्हा जे काही आपली इफेक्ट होता तो झालेला नाही. ओके, या गोष्टीमध्ये मला एकच सांगायचं आहे की त्याची डायरेक्शन चेंज झाली तर इफेक्ट चेंज झालेला आहे. ओके, या कंडिशन मध्ये मी असं म्हणू शकेल की याचं डिस्प्लेसमेंट किंवा याचं होणारं वर्क, पुढे आपण वर्क डन वगैरे घेणार, ते काय झालं, या डायरेक्शन मुळे अफेक्ट झालं. ओके, त्या कंडिशन मध्ये मला डिस्प्लेसमेंट काय करावं लागणार, इथे इंट्रोड्यूस करावं लागणार. ओके, आणि मला हे सांगावं लागणार की त्याचं डिस्प्लेसमेंट या डायरेक्शनने झालेलं आहे. ओके, मग इथे डिस्प्लेसमेंट म्हणजे लेंथ तर आलेलीच आहे, 10 किलोमीटर, समजा 10 किलोमीटर लेंथ आलेली आहे आणि त्याची डायरेक्शन सुद्धा खूप महत्वाची, याला मी म्हणणार डिस्प्लेसमेंट. आणि ज्या क्वांटिटी मध्ये डायरेक्शन असते त्याला आपण म्हणतो वेक्टर क्वांटिटी. सिंपल, साधी गोष्ट. ओके, सो डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट समजलेला आहे तुम्हाला. ओके, चला, तो समोरचा छोटासा टॉपिक, ठीक आहे. आता यामध्ये या डायग्राम मध्येच बघूया आपण, ठीक आहे. सिंपल या डायग्राम मध्ये एक मला सांगा की जर मी असं म्हटलं हे सेकंड रस्ता जर कन्सिडर केला तर मी असं म्हणू शकतो का की त्याचं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट दोन्ही सारखंच आहे या मधल्या रस्त्यासाठी. डिस्टन्स सुद्धा हेच होईल, डिस्प्लेसमेंट सुद्धा हेच होईल. ओके, पण जर मी म्हटलं की नाही तिसऱ्यामध्ये आणि दुसऱ्यामध्ये कंपॅरिझन जर मी केलं तर असं म्हणू शकतो का की डिस्टन्स हे जास्त मोठं आहे डिस्प्लेसमेंट पेक्षा, कारण डिस्प्लेसमेंट त्याचं एकच राहील ना. मला सांगा हे डिस्प्लेसमेंट होऊ शकेल का, नाही. हे डिस्प्लेसमेंट होऊ शकेल का, नाही. डिस्प्लेसमेंट एकच राहणार, शॉर्टेस्ट लेंथ एकच राहणार ना, अशी चेंज होणार का, नाही होणार, बरोबर आहे. सो मला असं म्हणायचं आहे की डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट यामध्ये दोन कंडिशन येऊ शकतात की डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट सारखं असेल, डिस्प्लेसमेंट डिस्टन्स काय असेल, एकतर मोठं असेल डिस्टन्स. असं कधी होईल का, मला सांगा की डिस्टन्स हे छोटा आहे डिस्प्लेसमेंट पेक्षा, अशी क्वांटिटी कधीही होणार नाही. मग या टोटल क्वांटिटीला या दोघांना समअप जर केलं, मी एकत्र केलं, तर मी असं लिहू शकतो का, डिस्टन्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू डिस्प्लेसमेंट. ओके, नोट डाउन दिस, डिस्टन्स इज ऑलवेज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू डिस्प्लेसमेंट. ओके, ठीक आहे. सो बाकीचं तुम्ही नोट डाऊन केलंच असेल, यू आर अ टॅलेंटेड स्टुडंट्स. ओके, काय म्हणते सर आम्ही स्क्रीनशॉटच घेतला, जा.
ठीक आहे ना. ओके चला, सो थोडस मेहनत होतं हे पुसायला. ओके ठीक आहे. सो हे नोट डाऊन करून घ्या, हे जे मी खाली लिहून दिलेलं आहे. आणि डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट मधला फरक तुम्हाला लक्षात आलेलाच आहे. ओके, सो आपण एक छोटंसं उदाहरण घेऊ जे नीट जेईच्या पेपरमध्ये सुद्धा आलेलं आहे. नीटच्या पेपरमध्ये त्यांनी असं विचारलं होतं की व्हॉट इज द रेशो ऑफ डिस्टन्स टू डिस्प्लेसमेंट. व्हॉट इज रेशो ऑफ डिस्टन्स टू डिस्प्लेसमेंट. प्रश्न काय होता, त्यांनी हा प्रश्न विचारला की व्हॉट इज डिस्टन्स टू डिस्प्लेसमेंट. हा रेशो काय आहे. काहीच नाही दिलेलं, डिस्टन्स म्हणजे हे पण नाही दिलेलं, त्याची व्हॅल्यू सुद्धा नाही दिलेली, किंवा एक्स वाय झेड असं काय काही नाही दिलेलं. फक्त जस्ट विचार की हा जो रेशो आहे डिस्टन्स टू डिस्प्लेसमेंट हा काय असेल. तर आपल्याला इथे दिसत आहे डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट काय आहे. डिस्टन्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू डिस्प्लेसमेंट. या डिस्प्लेसमेंटला मी या साईडला आणलं तर काय होईल, डिस्टन्स अपॉन डिस्प्लेसमेंट इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1. हा रेशो काय म्हणतो आपल्याला, हा रेशो किती आहे. तर हा जो रेशो आहे याला मी म्हणतो रेशो. हा रेशो किती आहे, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1. समजत आहे. ठीक आहे. आता जर इथे असं विचारलं असतं तर की डिस्प्लेसमेंट टू डिस्टन्स रेशो किती आहे, किती येईल हा रेशो, हा भागाकार किती येईल. एक तर एकच्या बरोबरीत होईल किंवा एक पेक्षा कमी येईल. कन्फ्युज होऊ नका. मला सांगा या दोघांपैकी मोठं कोण आहे, डिस्टन्स. जर मोठ्या व्हॅल्यूला छोटी व्हॅल्यू डिव्हाइड करत आहे तर भागाकार काय येईल, एक तर त्याच्या बरोबरीत येईल, एक तर मोठा व्हॅल्यू येईल. समजा जर मी असं म्हणत आहे डिस्टन्स खूप मोठा आहे 10 आहे आणि डिस्प्लेसमेंट पण 10 आहे, भागाकार किती येईल 1. बरोबर आहे. जर मी म्हटलं डिस्टन्स खूप मोठा आहे आणि डिस्प्लेसमेंट कमी आहे, भागाकार किती आला, 1 किंवा 1 पेक्षा मोठा. लक्षात आलं. ठीक आहे. तर भागाकार काय येईल, हा भागाकार काय येईल, 1 पेक्षा मोठा किंवा 1च्या बरोबरीत येईल. पण इथे काय म्हणत आहे मी, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आणि आपल्याला माहित आहे की डिस्प्लेसमेंट काय असते, डिस्टन्सच्या कमी असते. मग जर मी इथे म्हटलं फॉर एक्झाम्पल समजा 10 भागिले 10 दोन्ही सारखे काय येईल, इज इक्वल टू 1. किंवा मी जर म्हटलं डिवायडेड बाय 10 काय येईल 0.5, 1 पेक्षा कमी. सो ही दोन्ही कंडिशन समजल्या. ओके बरं. आता तुम्हाला स्पीड आणि व्हेलॉसिटी बद्दल थोडंसं माहिती असेलच. तर मी इथे या ठिकाणी ठीक आहे. एक सिंपल, आता हे एक्झाम्पल चालूच आहेत, कन्सिडरेशन चालूच आहे. सो तिथे 2 मिनिटांमध्ये आपण हे घेऊ. ठीक आहे. मला सांगा मी या दोघांना टाइमने जर डिवाइड केलं, तर मला काही नवीन क्वांटिटी मिळेल. व्हॉट इज डिस्टन्स अपॉन टाइम, इट इज अ स्पीड. व्हॉट इज डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, इट इज अ वेलोसिटी. ओके, डिस्टन्स अपॉन टाइम इज अ स्पीड अँड डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम इज अ वेलोसिटी. मग मी असं म्हणू शकतो का की स्पीड हा सुद्धा वेलोसिटी पेक्षा तर बरोबरीत असेल किंवा जास्त असेल, म्हणू शकतो ना आपण. यावरून हे लक्षात येऊ शकेल. आणि पुन्हा जर त्यांनी विचारलं की व्हॉट इज द रेशो ऑफ स्पीड टू वेलोसिटी किंवा वेलोसिटी टू स्पीड, तुम्ही काढू शकता. ओके, काय येईल मला सांगा सिंपल मध्ये. इथे जर मी म्हटलं की व्हॉट इज द रेशो ऑफ स्पीड डिवाइडेड बाय वेलोसिटी, मला सांगा यामधली क्वांटिटी कोणती मोठी आहे. ही क्वांटिटी मोठी आहे, ही छोटी आहे, किंवा दोन्ही बरोबर असतील. सो हा भागाकार काय होईल, एक तर 1च्या मोठा येईल किंवा 1च्या बरोबर येईल. किंवा जर मी म्हटलं व्हॉट इज माय वेलोसिटी अपॉन स्पीड, काय होईल, वेलोसिटी छोटी व्हॅल्यू आहे, स्पीड मोठी व्हॅल्यू आहे. जर बरोबरीत असतील तर ठीक आहे, 1च्या बरोबर येतील, किंवा छोटी व्हॅल्यू डिवाइडेड बाय मोठी व्हॅल्यू काय होतील, 1 पेक्षा लहान येतील किंवा बरोबरीत येतील, सारखे असतील. ओके, इथपर्यंत समजलं का सगळ्यांना. हे सगळं समजलेलं आहे. ठीक आहे. सो 2 मिनिटांमध्ये नोट डाऊन करा. ठीक आहे. ओके, माय मार्कर इज हंग्री. ओके, सो त्याला मी शाई देतो. ठीक आहे, चला नोट डाऊन करून घ्या. ओके चला स्टार्ट. तर इथपर्यंत आपण आलेलो आहे. पण आता हा जो चॅप्टर आहे यामध्ये डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट या खूप साऱ्या व्हेरायटी आहे. नक्की आपल्याला याच्यात अभ्यास नक्की किती क्वांटिटीचा करायचा आहे किंवा किती डायरेक्शनचा किंवा सरळ सरळ किती डायमेन्शनचा करायचा आहे हे आपण पाहू.
थोडंसं इंट्रोडक्शन तुम्हाला समजलेलं असेलच. ठीक आहे, समजलं नसेल तर व्हिडिओ पुन्हा रिवाइंड करा, पुन्हा बघा. काही डाऊट्स असतील तर मला कमेंट करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर आणि लाईक तर कराच करा. ओके, बरं ठीक आहे, चला पण सगळ्यात आधी अभ्यास करा. ओके, हा चला. तर ह्या कायनेमॅटिक्स या चॅप्टर मध्ये आपल्याला 3 प्रकारच्या मोशनचा अभ्यास करायचा आहे. फर्स्ट, वन डायमेन्शनल मोशन. वन डायमेन्शनल मोशन. देन टू डायमेन्शनल मोशन. सॉरी, टू डायमेन्शनल motion, and third is 3-dimensional motion. 3, ठीक आहे, या टी ला आपण कॅपिटल, ठीक आहे ना, राग नको द्यायला. सो 3-dimensional motion. ओके, आता व्हॉट इज मीन बाय 1, 2, 3-dimensional motion. 1-dimensional motion ला नोट्स मध्ये, काही नोट्स मध्ये लिनियर मोशन सुद्धा म्हणतात, लिनियर मोशन. काही मध्ये म्हणतात स्ट्रेट लाईन मोशन, स्ट्रेट लाईन मोशन. ओके, मोशन इन अ स्ट्रेट लाईन, मोशन इन अ लिनियर लाईन, किंवा 1-डायमेन्शनल मोशन असं म्हणतात. सरळ सरळ फॉर एक्झाम्पल समजा एखादं रॉकेट स्ट्रेटली लॉन्च होत आहे, स्ट्रेटली लॉन्च होत आहे, किंवा एखादी रेल्वे असेल, एखादी रेल्वे असेल. जर रेल्वे लाईन स्ट्रेट असेल, त्यावरून जी काही मोशन असेल त्या मोशनला काय म्हणणार आपण? 1-डायमेन्शनल मोशन. मला सांगा, ही जी मोशन असेल, समजा फॉर एक्झाम्पल इथे हा ऑब्जेक्ट आहे आणि स्ट्रेट असं सरळ जात आहे. ओके, हा जो स्ट्रेट सरळ जात आहे तर याला 1च डायमेन्शन आहे ना. समजा हॉरिझॉन्टलच कंपोनंट आहे ना, व्हर्टिकल कंपोनंट आहे का? तो वर खाली होत आहे का? नाही. काय होत आहे? एकतर सरळ समोर जाईल, एक तर मागे येईल, म्हणजे त्याला फक्त हॉरिझॉन्टल एकच कंपोनंट आहे, म्हणून आपण काय म्हणतो? 1-डायमेन्शनल मोशन. देन व्हॉट इज द 2-डायमेन्शनल मोशन? 2-डायमेन्शनल मोशन म्हणजे काय? ज्याला 2 डायमेन्शन आहेत. 2 डायमेन्शन, फॉर एक्झाम्पल मला सांगा सर्क्युलर मोशन जी आपण कन्सिडर करणार. ओके, तर ही सर्क्युलर मोशन डिस्क्राईब करण्यासाठी किंवा यावरचा कोणताही पॉइंट मला डिस्क्राईब करण्यासाठी त्याचे एक्स कॉर्डिनेट आणि वाय कॉर्डिनेट दोन्ही सांगावे लागतील. म्हणजे सरळ सरळ याला लांबी पण आहे आणि उंची पण आहे. सो या मोशनला म्हणजे सर्क्युलर मोशन जी म्हणणार मी, सर्क्युलर मोशन, त्याला कोणती मोशन म्हणणार? 2-डायमेन्शनल मोशन. सरळ सरळ त्यामध्ये 2 डायमेन्शन येत आहे, हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल. सो या मोशनला काय म्हणणार आपण? 2-डायमेन्शनल मोशन. ओके, काही प्रमाणात आपण रोटेशनल मोशन जी असेल, काही प्रमाणात म्हणजे रोटेशनल ऑब्जेक्ट जो असेल त्याची साईज जर बदलली तर त्याला आपण 1-डायमेन्शनल 2-डायमेन्शनल कन्सिडर करू शकतो. ठीक आहे, तो नंतरचा भाग आहे. फॉर एक्झाम्पल पंखा जो फिरत आहे, इट इज अ रोटेशनल मोशन, त्याला सुद्धा काय म्हणू शकतो आपण? 2-डायमेन्शनल मोशन. ठीक आहे, कन्सेप्ट क्लिअर झाला. किंवा किंवा जर एखादा वळण घेणारा रस्ता असेल, समजा डोंगर वगैरे असतील आणि त्यामधून समजा एखादा रस्ता असा वळण घेत जात आहे, ठीक आहे, स्ट्रेट पण आहे, वळण पण घेत जात आहे. सो या रस्त्याचं सांगत आहे की जर असं वळण घेणारा जर रस्ता जर असेल, ठीक आहे, सो याला सुद्धा आपण 2-डायमेन्शनल म्हणू शकतो. ठीक आहे ना. समजा प्लेन मध्ये असेल, या साईडला पण जात असेल, सरळ पण जात असेल, तर आपण म्हणणार ना की त्याला रुंदी पण आहे आणि लांबी पण आहे. ठीक आहे, सो याला म्हणणार आपण 2-डायमेन्शनल मोशन. ओके, ठीक आहे. पहा, त्यानंतर व्हॉट इज 3-डायमेन्शनल मोशन? सो 3-डायमेन्शनल मोशन आपण असं म्हणणार की एअर मॉलिक्युल जे असतील, फॉर एक्झाम्पल एअर मॉलिक्युल्स आहेत, काय होत आहे? सगळ्या डायरेक्शनला फिरत आहे. ओके, सो त्यांना फॉर एक्झाम्पल कन्सिडर करू, लांबी पण असेल, उंची पण असेल आणि रुंदी पण असेल, कोणत्याही डायमेन्शनला फिरतील ना ते. ठीक आहे, बरोबर आहे. सो ती मोशन आपण काय कन्सिडर करणार? 3-डायमेन्शनल मोशन. फॉर एक्झाम्पल समजा कन्सिडर करा, ठीक आहे, एक क्यूब आहे, ठीक आहे, एक असा क्यूब आहे आणि त्या क्यूब मध्ये एक एअर मॉलिक्युल्स आहे. ठीक आहे, समजा हा एअर मॉलिक्युल आहे, तर हा कोणत्याही डायमेन्शनला फिरेल ना. ठीक आहे, वर जाईल, खाली जाईल, बाजूला जाईल, वर जाईल, कुठेही जाईल. ठीक आहे, सो ती जी मोशन असेल त्या मोशनला काय म्हणणार आपण? 3-डायमेन्शनल मोशन. ओके, किंवा फॉर एक्झाम्पल फुलपाखरू असतील, मधमाशा असतील किंवा कोण पक्षी असेल, ठीक आहे, तो समजा या झाडावरून त्या झाडावर किंवा फुलपाखरू असेल या फुलावरून त्या फुलावर जात असेल, त्या मोशनला काय म्हणणार आपण? 3-डायमेन्शनल मोशन. तर या चॅप्टरमध्ये तर सध्याच आपण 1-डायमेन्शनल आणि 2-डायमेन्शनल मोशन कन्सिडर करणारच आहे, पण 3-डायमेन्शनल मोशन तुम्हाला कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस यामध्ये आणखी चांगल्या प्रकारे लक्षात येईल. ओके, सो ह्या अशा प्रकारचे मोशन आपल्याला लक्षात घ्यायचे. ठीक आहे,
या नेक्स्ट जो टॉपिक आहे वन डायमेन्शनल मोशन म्हणजे नक्की काय, व्हॉट इज व्हेलॉसिटी, व्हॉट इज स्पीड, व्हेलॉसिटीचे प्रकार कोणते, स्पीडचे प्रकार कोणते, तर हे आपण आपल्या नेक्स्ट टॉपिक मध्ये घेऊ. ओके, चला, थँक्यू व्हेरी मच.